नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विस्तार सूत्रांबद्दल माहिती असेलच। तुम्ही आधीच्या इयत्तांमध्ये सुद्धा विस्तार सूत्र काय असतात हे शिकलेले आहात। विस्तार सूत्र ही आपल्याला बीजगणितामध्ये महत्त्वाची सूत्र आहेत जी गणित सोडवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक उजळणी किंवा रिव्हिजन म्हणून आपण ह्या विस्तार सूत्रांचा अभ्यास करणार आहोत। तर चला तर मग बघूयात विस्तार सूत्र। तर शेजारील आकृतीमध्ये चौकोन PQRS तुम्हाला दिसतोय बघा। तर या चौकोन PQRS मध्ये बघा 4 भाग आहेत, 1 2 3 आणि 4। तर त्यांनी काय सांगितले बघा, आणि त्या भागांना नाव काय दिले, ह्या भागाला x नाव दिले, या भागाला x दिले, इथे y आहे, इथे y आहे, इथे x आहे। तर याच्यावरून त्यांनी आपल्याला काय सांगितले की शेजारील आकृतीत चौकोन PQRS हा x अधिक y आहे। म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या PQRSचं जे क्षेत्रफळ आहे तर ते काय आहे, x अधिक y आहे। म्हणून एरिया ऑफ चौकोन PQRS बरोबर x अधिक y चा वर्ग। मग चौकोन PQRS हा 4 भागात म्हणजे आयतात, हे बघा इथे आयत लिहिले, हे आयत जे आहेत ना, या 4 आयतांमध्ये हा विभागलेला चौकोन आहे। आता चौकोन PQRSचं क्षेत्रफळ बरोबर आयताच्या 4 भागांची बेरीज, म्हणजे आयताचे 4 भाग कुठले, आता तुम्हाला आकृतीत मी दाखवले ते 1 2 3 आणि 4। म्हणून एरिया ऑफ चौकोन PQRS बरोबर एरिया ऑफ आयत 1, एरिया ऑफ आयत 2, एरिया ऑफ आयत 3 अधिक एरिया ऑफ आयत 4। म्हणून मग आता त्यांनी काय सांगितलं की PQRS काय आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे x अधिक y आहे। म्हणजे त्याचं क्षेत्रफळ काय आहे, x अधिक y चा वर्ग आहे। मग आता ह्या दोन्ही पदांचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग करून घ्यायचा आहे। म्हणजे ह्या x हे पहिलं पद, y हे दुसरं पद, या दोन्ही पदांचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे। म्हणून बघा x चा वर्ग अधिक x अधिक y अधिक x अधिक y अधिक y वर्ग। मग x अधिक वर्ग तसा x वर्ग तसाच लिहायचा, अधिक x अधिक y काय होतात, 2xy होतात, आणि हा y चा वर्ग अधिक y वर्ग तसाच। म्हणून x अधिक y चा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक 2xy अधिक y चा वर्ग, हे आपल्याला मिळालं। आता पुढे बघा, x अधिक y वर्ग याचा अर्थ काय आहे की कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग करावा लागेल। म्हणजे 2 पद आहेत की नाही ह्या कंसामध्ये, x आणि y। मग ह्या दोन्ही पदांचा म्हणजे प्रत्येक पद म्हणजे 1 आणि हे दुसरं पद y, या दोन्ही पदांचा काय करायचं आहे, आपल्याला वर्ग करायचा आहे। मग आता x अधिक y वर्ग या बैजिक राशींचा गुणाकार करू। मग आता हे x अधिक y चा वर्ग हे कशावरून आलं, तर x अधिक y अधिक x अधिक y ह्या 2 कंसांचा आपण एकमेकांमध्ये गुणाकार केला, त्यामुळे आपल्याला काय मिळालं, x अधिक y चा वर्ग। मग आता तो कसा गुणाकार केला ते आता आपण इथे बघूयात। ह्या पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने या कंसाला गुणून घ्यायचं, म्हणजे x नी ह्या x अधिक y ह्या कंसाला गुणायचं, मग अधिक y नी पुन्हा एकदा ह्या x अधिक y ह्या कंसाला गुणायचं। चला तर मग बघूयात आता। आता हे बघा, x कंसात x अधिक y अधिक y कंसात x अधिक y, म्हणून x गुणिले x किती येतं, x चा वर्ग येतं, अधिक x गुणिले y किती येतं, xy येतं, अधिक y गुणिले x किती, yx। तुम्ही xy लिहिलं तरी चालतं, yx लिहिलं तरी चालतं, कारण 4 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 4 चा गुणाकार किती, 12च येणार आहे आपला। त्यामुळे xy लिहिलं काय आणि yx लिहिलं काय, हे दोन्ही समान आहे। मग आणि y गुणिले y चा वर्ग किती येतं, अधिक y वर्ग। म्हणून x चा वर्ग जसाच्या तसा हे xy अधिक xy अधिक किती येतात, हे 2xy आणि अधिक y वर्ग। म्हणून x अधिक y एका कंसात, दुसऱ्या कंसात x अधिक y बरोबर x चा वर्ग अधिक 2xy अधिक y वर्ग, हे सूत्र आपल्याला मिळाले आहे। हा विस्तार आपण केलेला आहे।
आता हे बघा x अधिक yचा वर्ग म्हणजे कसं करायचं असतं ते विस्तार सूत्राचा जी पद्धत आहे ती कशी आहे, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद अधिक दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता ह्या कंसामध्ये तुम्हाला 2 पद दिसत आहेत x आणि y. मग त्यांनी काय सांगितले, पहिल्या पदाचा वर्ग. पहिलं पद कुठलं आहे, x आहे. मग ह्याचा वर्ग म्हणून आपण इथे काय लिहिलं, x चा वर्ग. मग काय केलं आपण, मग त्यांनी काय सांगितले, अधिक 2 गुणिले पहिले पद अधिक दुसरे पद. 2 हा 2 जो आहे हे बघा इथे आपल्याला 2 गुणिले पहिलं पद गुणिले ह्यांचा गुणाकार करायचा. पहिलं पद गुणिले दुसरं पद चुकलं माझं. 2 गुणिले पहिलं पद अधिक दुसरं पद. 2 गुणिले पहिलं पद x अधिक y आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे हे जे दुसरं पद आहे यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं हे सूत्र आपल्याला मिळतं. मग आता पुढे बघूयात. x अधिक yचा वर्ग कंसाचा या द्विपदींचा वर्ग करून आलेली बैजिक राशी ही क्षेत्रफळाच्या मापनावरून मिळालेल्या राशी एवढी आहे. x अधिक yचा वर्ग बरोबर x वर्ग अधिक 2xy अधिक yचा वर्ग हे द्विपदीच्या वर्ग विस्ताराचे सूत्र आहे. तर अशा प्रकारे आपल्याला x अधिक y वर्गाचा म्हणजे विस्तार सूत्र मिळालेलं आहे. याप्रमाणे आपले एक विस्तार सूत्र आपण पूर्ण केलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे विस्तार सूत्र बघूयात.